वळू गाई कमी न करू दादा बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पायी पिटे झाला शेन समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननिहितपानि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलङ्कं कुतेजोऽधिकामोदिवक्त्रं कलानीशवादापणोदारदीक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख चला वळू गाई बैसो जेवो एके ठाई बहु केली वनवन पायी पिटे झाला से
पवित्र पावन भूमीमध्ये भगवान पंचमुखी महादेवाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा परिसर, राजयोगी महंत श्री संत सद्गुरू भगवान बाबा यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा परिसर, अनंत बलवंत श्री हनुमंतलाल यांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेला हा परिसर, या परिसरामध्ये ग्रामस्थ मंडळी मौजे देवगाव मोठ्या श्रद्धेने, भक्तीने, निष्ठेने गेली अनेक वर्ष, किती वर्ष? 28 वर्ष या प्रदीर्घ परंपरेची जोपासना आपण ग्रामस्थ मंडळींनी केलेली आहे. 28 वर्षाच्या नामसप्ताहाचा आजचा हा सांगतेचा दिवस आहे. आज आपल्या नामसप्ताहाची सांगता आहे आणि याचे काल्याचं कीर्तन आहे. ग्रामस्थ मंडळीने मला ही सेवा करण्याची संधी दिलेली आहे. या सेवेसाठी आज उभा आहे. आज दुसरी गोष्ट आनंदाची आहे की आज वैकुंठवासी श्री संत सद्गुरू भगवान बाबा भगवान गडकर यांची पुण्यतिथी आहे. आपला काला पुण्यतिथीलाच असतो का? असं का? बरं. खरं तर काला उद्या होणं आवश्यक असतं, अपेक्षित असतं. मला वाटतं मागं पण एकदा मी बोललो होतो, पुण्यतिथीच्या दिवशी काला करत नाहीत. जोग महाराज नियमाप्रमाणे आजचं त्यांचं स्मरण आहे. आजचा दिवस म्हणजे त्यांचं नाव घेऊन आपण पुण्यवान बनण्याचा दिवस आहे. पुण्यवंत व्हावे घेता आजच्या दिवसात त्यांचं दिवसभर स्मरण करण्याचा हा दिवस असतो. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीनं तो दिवस दुःखाचा असतो, तो आनंदाचा कसा असेल? कारण आजच्या दिवशी त्यांनी देह ठेवलेला आहे आणि काल्याचं कीर्तन म्हणजे आनंदाचा उत्सव असतो. त्यामुळं साधू ज्या तिथीला जाईल त्या दिवशी काला केला जात नाही. असो, आपल्याला जमलं तर अजूनही पुन्हा याचं बदल करा. उद्याच्या दिवशी काला झालं तर इथून पुढं घ्या. तेव्हा हा बाबांचाही योग या नामसप्ताहाच्या काल्याच्या प्रसंगाला आलेला आहे. आपण बाबांचा हा सोहळा या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहात, प्रेमाने, निष्ठेने, भक्तीने करत आहात. आज योगायोगाने या ठिकाणी ही उपस्थित असलेली मंडळी म्हणजे एकाहुनी बळीरे हरिभक्तीपरायण तालमर्षी संगीत सम्राट आदरणीय श्री खुशालजी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री संतोषजी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री विजयजी महाराज, आमचे काका आहेत इकडे कारभारी बाबा, वा, आणि विद्यार्थी मंडळी सगळी, प्रत्यक्ष ज्ञानोबारायची कृपा ज्यांच्यावर झालेली आहे, नाथ महाराजांची कृपा आहे, असे सगळे श्रीनाथ अंकित पैठण निवासी सगळी संप्रदायाची धुरा चालवणारी सगळी मंडळी, मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण तालसम्राट श्री दत्ताजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं काय, तुम्ही पक्वास धरलेले सगळी महाराज आहेत या ठिकाणी. पेटी मास्तर रामकृष्ण महाराज, आमचे पाटील गेवरावून आलेले आहेत. आपण सगळेजण आहोत. काल्याचा प्रसंग आहे. खऱ्या अर्थानं 12 वाजून गेलेले आहेत आणि 12ला तर काला असतो. 12 वाजले की लोकांच्या चेहऱ्यावर 12 वाजू नये म्हणून खावं लागतं. पण आता सुरुवातीलाच उशीर झाला म्हटल्यानंतर त्याला नाव इलाज आहे. मर्यादित वेळेपर्यंत आपण काल्याचा प्रसंग पाहूया. आपल्याला जिथपर्यंत जाता येईल. फक्त मला घडीची वेळ सांगा, कधी कीर्तन सोडायचं आहे. तेव्हा चला वळू गाई बैसो जेव एके ठाई, बहु केली वणवण पायी पिटे झाला शेन, यहा देखना पडेगा महाराज. विठ्ठला 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 विठ्ठला. काल्याच्या प्रसंगातला हा गोड असा अभंग आहे. तुकोबारायांचं रूपक आहे या ठिकाणी. ऐका, काला कशाला म्हणतात? काला म्हणजे मिश्रण, काला म्हणजे सामावून जाणे, काला म्हणजे 2 भागाचं एकत्रितकरण होणे, त्याला काला म्हणतात. हा काला प्रत्येकाच्या जीवनात येत नाही. जरी आला तरी काल्याचा प्रसाद सगळ्याला मिळत नाही आणि जरी प्रसाद मिळाला तरी सगळ्यांची तृप्ती मात्र होत नाही. असे काही प्रश्न आहेत. सगळ्यांच्या जीवनात काला येत नाही. काला म्हणजे काय?
जीवत्व दशा समाप्त होऊन ब्रह्मत्व दशा ज्या क्षणाला प्राप्त होईल, खऱ्या अर्थानं त्याला काय म्हटलेलं आहे? काला म्हटलेला आहे. जीवपणा संपून जावा आणि जीवाला शिवत्व प्राप्त व्हावं. पंचमुखी महादेवाची कृपा देवगाव ग्रामस्थावरती व्हावी. आपला जीवपणा निघून जावा आणि आपण शिव स्वरूपाला प्राप्त व्हावं. ज्याच्या जीवनात हा क्षण प्राप्त होईल आणि ज्या वेळेला प्राप्त होईल, खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनातला तो काय आहे? काला आहे. काला आहे. आणि हा सगळ्यांच्या जीवनात येत नाही महाराज. काही काही भाग्यवानाच्या अल्पावधीतच हा क्षण जीवनात येतो. काही माणसाच्या माध्यान्नाच्या आयुष्याच्या माध्यान्ह कालात येतो, काही माणसाच्या वृद्ध कालात येतो. काही माणसं जीवन संपून गेलं तरी हा क्षण त्यांच्या जीवनात येत नाही. कारण ते जीवत्व दशा संपून शिवत्व दशेला प्राप्त होतच नाहीत. ब्रह्मत्व अवस्था त्यांना मिळतच नाही. असे काही माणसं जगात आहेत. त्यामुळं काला दुर्लभ सांगितलंय. त्याचं कारण हे आहे. अजून एक वाक्य धाडसानं बोलतो. जीवत्व दशेला यदा कदाचित शिवत्व प्राप्त होईल, पण कधी कधी शिवत्व दशेला मिळालेली माणसं सुद्धा या काल्याला मुकलेली आहेत असे पाहायला मिळतात इतिहासात. वैकुंठित्व ऐसे नाही कवळ काही काल्याचे, याचा अर्थच असा, शिवत्व दशेला पोहोचलेले माणसं सुद्धा या काल्याच्या आनंदापासून दुर्लभ आहेत. जीव दुर्लभ असेल याच्यात काय विशेष आहे? सामान्य माणसाला मिळणार नाही हे विशेष नाही. मुक्त माणसाला सुद्धा हा काल्याचा प्रसंग मिळत नाही महाराज. तुम्ही म्हणताना असं कसं बोलताय? तुम्ही जीवत्व आणि शिवत्व याचं नाव काला सांगितलं. मग वैकुंठातली माणसं शिवत्व दशेला प्राप्त झालेली आहेत ना, बरोबर आहे की नाही? तर ऐका, वैकुंठातली माणसं शिवत्व दशेला प्राप्त झालेली नाहीत, शिवस्वरूपाला प्राप्त झालेत. म्हणजे शिवाचं रूप त्यांना मिळाले पण ते शिवरूप झाले नाहीत. मोक्षाचे 4 प्रकार आहेत, सगळ्याला माहिती असेल. जाणते माणसे तुम्ही जरा लक्ष द्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सगळ्यात मोठा मोक्ष कोणता? सायुज्यता मोक्ष, तत्स्वरूप होऊन जाणे. वैकुंठाला गेलेली माणसं देवाचं रूप घेऊन राहतात पण देवरूप होत नाहीत. ज्या दिवशी वैकुंठातले माणसं सुद्धा देवरूप होऊन जातील, खऱ्या अर्थानं त्या दिवशी त्यांच्या जीवनात काला झाला. विठ्ठल विठ्ठल तो खरा काला आहे. आपण देवरूप होऊन जाणे हा काला आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये जो नियम आपल्याला घालून दिला ज्ञानोबा तुकोबानी भाऊबाबांनी, तो याच कार्याकरता किमान या दिवशी तरी परमात्म्याचे चरित्र आपण कर्णद्वारे श्रवण करून हृदयामध्ये उतरल्याच्या नंतर ती अवस्था प्राप्त व्हावी याच्याकरता 8 दिवसाची साधना करायची, म्हणजे नामसप्ताह करायचा. कारण शेवटच्या दिवशी त्याचं जीवत्व नष्ट व्हावं आणि त्याला देवत्व प्राप्त व्हावं या कामाकरता 7 दिवसाचा सप्ताह. 7 दिवसाचाच का? त्याचे बरेच कारण आहेत. कारण प्रत्येक माणसाचं आयुष्य 7च दिवसाचं आहे. 8वा दिवस कोणाच्या आयुष्यात नाही, म्हणून 7 दिवसाचा. 7 दिवसाचा सप्ताह का? कारण प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये 7 प्रकारचे बंधन आहेत, 7 प्रकारच्या गाठी आहेत. श्रीमद भागवतकार सांगतात, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, अहंता और ममता, या 7 गाठी आहेत. श्रीमद आता मला वाटतं पत्रिकेत भागवत कथा आहे, तुम्ही ऐकली वाटतं. इथं महाराज आहेत का इथं? ते गेले का ते? बरं बरं. कथा ऐकली का? कोणी कोणी ऐकली कथा? बारकाल्या पोरांनीच हातवर केले, बाकीच्याचे सरी मोडले का काय काढू असे खाली ठेवले. हातवर करा मोकळ्या मनाने असे. हात आता तर लई वर झाले, एवढे होते काही इमानदारीनं पण. पुरुष मंडळी तर 2-3च हात वर झाले, बाकीचे का ऊसतोडा गेले ते काय काय नो. इथं एक नव्हतं वाटतं. पुरुष मंडळीला ते जमतच नाही, काय अवघड आहे. त्यांना चिचा खालचा डाव सांगा ना, मग पटकन सगळं गाव जमा जाईल तिथं. टाळी वाजली म्हणजे खरंच चिचा खाली भरतो काय भाऊ? मला माहित नाही बरं का, मी सहज लावून दिलं. विठाला विठाला विठाला. गार सावली बघून जातात आपले मोकळे मनाने, त्यांचं काय जाऊ द्या. चालू विषय असा आहे की भागवत कथाकार सांगतात 7 दिवसाची कथा श्रवण करावी, 7 दिवसाचं भजन पूजन करावं. का?
कारण प्रत्येकाच्या हृदयात 7 गाठी आहेत आणि एक एक कथा एका दिवसाची ऐकून एक गाठ आपल्या हृदयामधली ती नष्ट व्हावी आणि 7व्या दिवशी या 7ही गाठी फुटून तो जीवात्मा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हावा, याच्याकरता 7 दिवसाची कथा ऐकायची आणि याच्याकरताच 7 दिवसाचा नामसप्ताह करायचा आणि 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन करून त्याला मोक्ष प्राप्त करून द्यायचा, म्हणून हे नियोजन आहे. म्हणून याकरता ही कथा आहे. तेव्हा काला त्याला म्हणतात, ही दशा समाप्त व्हावी आणि ब्रह्म किती दिवस किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवानी जीव भ्याला मनवानी जीव भ्याला, शरण गेला विठोसी शरण गेला विठोसी, किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्माया. खऱ्या अर्थानं किती वेळा जन्माला यावं आणि किती वेळा मरायचंय हे ज्याच्या लक्षात येतो तो काला करतो. काला करतो म्हणजे आपला जीवपणा सोडून देण्याच्या प्रयत्नाला लागतो आणि देवपणा मिळवायच्या तयारीला लागतो, तो खरा काला करतो. याचा विचार करावा, केव्हा जन्माला यावं, किती वेळा जन्माला यावं. अनंत 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 काळात आपण जन्माला आलेलो आहोत आणि संसारातलं दुःख भोगत आलेलो आहोत. हे दुःख नष्ट व्हावं असं जर वाटत असेल तर तुकोबाराय म्हणतात, चला जीवनातलं दुःख नष्ट करून जर आनंद सुख समाधान शांती मिळवायची असेल तर मी तुम्हाला सांगतो, चला वळू गाई. दुःख नष्ट करायचं असेल तर चला वळू गाई. खरंय का हो महाराज? गाया वळल्यानं माणसाच्या जीवनातलं दुःख जातं का? उलट ज्यांनी ज्यांनी गाया सांभाळल्या त्याला लॉकडाऊन मध्ये घरं इकायची पाळी आली. गाया सांभाळणार आहे की इकडं कोणी? जवळ आहे पारुंडेला, माहिती आहे आम्हाला, परिचय आहे. परिस्थिती फजिती होते ना गाई सांभाळणाऱ्या माणसाची. आता काय करावं, यांना काय टाकावं? चारा नाही राहिला. डोंगर जिकडं तिकडं लोकांना कोरून टाकलेत. काही जे आहेत त्यांनी लाईटीच्या सौर ऊर्जा लावून टाकल्यात. अवघड आहे. लाईटी खाली गाय गेली की मरून जाते. हे सगळं अवघड आहे. मग कसं सांभाळावं हे? गाया वळून काय कोणी सुखी होतं का? वेळ कमी, आपल्याकडे लांबवत नाही. महाराजांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे, गाया ओळायच्या म्हणजे तुमच्या आमच्या गोठ्यात ज्या गाया आहेत त्या गाया नाही ओळायच्या. मग कोणत्या गाया ओळायच्या? प्रत्येक माणसाकडं 10 गायी आहेत, म्हणजे 10च गायी आहेत प्रत्येक माणसाकडं 10. त्या गाया म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय या 10 गाया आहेत. या 10 गाया. आणि माणूस जोपर्यंत जीवत्व दशा समाप्त होऊन देवत्व दशा मिळत नाही, ती न मिळू देण्याला कारणीभूत या 10 गाया आहेत. एका ठिकाणी निवांत बसून जेवू देत नाहीत. कोण जेवू देत नाहीत? गाया जेवू देत नाहीत ना. सामान्य अर्थानं ज्या गाया ओळायला जो माणूस डोंगरावर जातो त्याला जीव देतात का? त्याला हातात भाकर घ्यावं लागतील, मग इकडून तिकडून पळावं लागतं आहे का? आणि त्यातले त्यात जर शेजारी कोणाचं पेरलेलं असेल तर मग लय अवघड. त्याला पाणी पण उभ्यानेच प्यावं लागतं. गाया बसू देत नाहीत. आता गायाच काय, म्हशी सुद्धा बसू देत नाहीत तर गायाच काय? कोणतंही जनावर असलं तर बसू देत नाही. जशा या गाया बसू देत नाहीत तशा या गाया सुद्धा या जीवात्म्याला शांत बसू देत नाहीत. लोभामध्ये गुंतवतात, काही कामामध्ये गुंतवतात, काही क्रोधामध्ये गुंतवतात, काही लोभामध्ये गुंतवतात, काही आशेमध्ये, काही तृष्णेमध्ये, काही ममतेमध्ये, काही इच्छेमध्ये, सगळे प्रकार आहेत. आणि ह्या सगळ्या गाया वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये या जीवात्म्याला गुंतून टाकतात. आणि गुंतून टाकल्यामुळे याला निवांत बसता येत नाही, याला निवांत जेवण करता येत नाही आणि जीवनात याला कधी शांती समाधान आनंद मिळत नाही. आणि तो आनंद मिळवायचा असेल, एकत्वाचा काला जर मिळवायचा असेल तर त्याकरता अगोदर या गाया आणणं गरजेचं आहे. काल्यामध्ये असाच प्रसंग आहे. पेंद्याला सांगितलं कृष्णाने, ए कृष्णा पेंद्या जा बाबा त्या गाया घेऊन ये. बामणगावच्या शिवारात गेल्या, तळ्याला पाणी नाही राहिलं तरी तिकडे पळत्या त्या. कोणत्या गाया? तिकडे गेलेल्या घेऊन ये पटकन.
पेंद्यानं सांगितलं म्हणे, कृष्णा मी जातो, पण एक गाय अशी इतकी विचित्र आहे म्हणला, पाटलाची गाय आहे ती एका जागेवर थांबतच नाही. पाटलाची गाय थांबत नाही, ती फार लांब जाते, वळून आणलं तरी ती वळत नाही. त्या गाईचं नाव काय? मनेरी. हा, तुका म्हणे तुझी राखे रे मनेरी, येरत्या आम्ही सर्व वळू, येरत्या आम्ही सर्व वळू. तुका म्हणे तुझी राखे रे मनेरी, सर्व वळू, सर्व वळू. असं तुका म्हणे तुझी राखे रे मनेरी, मनेरी मन रूपी गाय. आणि ऐका बर का, ओ देवगावकर, लहान मोठे छोटे मोठे सगळे, म्हातारे बालक वगैरे सगळे, परमार्थ करताना जोपर्यंत मन ताब्यात येत नाही तोपर्यंत 28वा सप्ताह 100वर गेला तरी उपयोग होणार नाही. लक्षात आलं? आलं लक्षात? परमार्थ करताना मन ताब्यात आलं पाहिजे. मनानं आपल्याला फसवलं न पाहिजे, आपण मनाला फसवलं पाहिजे. इंद्रिया ते चोरूनी जीवी ही वृत्ती तयार करता आली पाहिजे. ज्ञानोबराच्या भाषेत भक्ती साधना करताना इंद्रिय भक्ती साधना करू देत नाहीत, मन भगवंताचं चिंतन करू देत नाही, हात पाय कान नाक डोळे देवाकडे जाऊ देत नाहीत. एकीकडे सप्ताह असावा आणि एकीकडे दुसरा कार्यक्रम असावा. कुठं जातात माणसं? हा, तिकडे जातात, पाय तिकडे घेऊन जातात, डोळे त्याला तिकडे घेऊन जातात, चालू कीर्तनात बसू देत नाहीत. आणि जोपर्यंत हे इंद्रिय आपल्याला फसवतात तोपर्यंत आपण फसत राहणार आहेत. मग इंद्रियाला न फसू देता, त्यांना आपल्यावर मालकी गाजू न देता आपण त्यांचं मालक झालं पाहिजे. हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी काला सफल झाला, त्या दिवशी सप्ताह सफल झाला, आणि त्या दिवशी जीवनच कृतार्थ झालं. जीवन कृतार्थ झालं. मग ते एखादा पुण्यवान पुरुष एका सप्त्यात करून घेऊ शकतो, किंवा भोंगाने बाबा एखाद्याचे 50 जन्म जाऊ शकतात. लय लांब बसले बाबा, विठाला विठाला ते ज्याचं त्याचं भाग्य आहे, कोण कधी मुक्त होईल. पण ऐका, आपण या भक्ती साधनेतून प्रयत्न करत, तेवढं सोपं नाही, तेवढं सोपं नाही. ते देवत्व अवस्था मिळवणं, चांगल्या चांगल्याचे आयुष्य गेलेत, काय काय करीत नाहीत लोक. एकदा त्याची नजर आपल्यावर पडावी म्हणून आयुष्य खर्च करणारी माणसे. याचे लागे तेजीले भोग, याचे लागे ओ केले नाना याग, याचे लागे या अष्टांगा वियोग, याची लागे या विषयाचा त्याग. जन्मोजन्मांतरी केली हे सूचना, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. याच्याकरता काय करत नाही तो, काय करत नाहीत याच्याकरता. वाटेल ते प्रयत्न करतात, फक्त त्याची कृपा आपल्यावर व्हावी, त्याची नजर आपल्यावर पडावी म्हणून लाखो हजारो वर्ष तपश्चर्या करणारे साधू संत आहेत. एवढं सोपं नाही त्याची कृपा होणं. हा, पण एक गोष्ट आहे, जर पुण्य सामुग्री आपल्या पदरी असेल तर एका क्षणात परमात्म्याची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग पुन्हा पुन्हा नामसप्ताह, पुन्हा पुन्हा कथा कीर्तन करणे म्हणजे पुण्य कमवणे आहे. पुण्य पुण्य कमवणे. आणि हे पुण्य आपल्या पदरामध्ये एकदा झालं की एका क्षणात त्याचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं दर्शन झालं, त्याची कृपा झाली, त्याचा हस्त आपल्या मस्तकावर पडला, जीवन सार्थकी लागलं, म्हणजे खऱ्या अर्थानं त्या माणसाचा काला झाला. त्याला खरं काला म्हणतात. त्याची नजर आपल्यावर पडावी. गडावर का जातात माणसं? आळंदी पंढरीला का जातात माणसं? त्याची नजर आपल्यावर पडावी. आपल्याला माहिती तो पंढरपुरात, तिथून तो पाहतोही, पण आपल्याला माहिती का आपल्यालाच पाहतो? त्यानं आपल्याला पाहू म्हणून आपण तिथं जातो. एकदा त्यानं आपल्याला पाहिलं की जीवन सार्थकी झालं. तसं जीवन सार्थकी त्याच्या कृपेनं होतं ना, त्याची भेट पुण्याईनं होते. आणि पुन्हा पुन्हा नाम सप्त पुण्य कमवणे म्हणजे त्याची कृपा मिळवणे. त्याची कृपा झाली म्हणजे काला झाला. विठाला विठाला विठाला. पण ते पुण्य कमवायला न जाऊ देणारी ही या गाया आहेत.
पुण्याच्या मार्गाकडे जाऊ देत नाहीत. देवाला पाहिल्यानं पुण्य मिळतं पण डोळे देवाकडे नेत नाहीत. तुकोबारायचा मोठा अभंग आहे, त्यांनी सगळं विस्तारानं मांडलंय. डोळ्याला देव दाखवावा तर डोळे देव पाहत नाहीत. कानाला देवाचे गुणगान ऐकायला लावावेत तर कान देवाचे गुणगान ऐकत नाही. मुखाला सांगितलं देवाचं नाव घ्यावं तर ते तोंड देवाचं नाव घेत नाही. नाही त्याचे गावातले गटारं उपशिल्याशिवाय राहत नाही. आमक्यानं तसं केलं, तमक्यानं तसं केलं, यानं असं केलं, त्यानं तसं केलं, पण निवांत बसला तर भगवंताचं भजन करणार नाही, नाही करणार. मनाला सांगितलं देवाचं चिंतन करतं, मन देवाकडे कधी जाणार नाही. तुकोबारायचं दुखणं मांडलं ना महाराजाने. काय काय करे तो या मना परिनायिके नारायणा, करू नये त्याची करे विवंचना. नेऊ पतना आदरिले बलतिया सवे धावते सैराट, बलतिया सवे धावते सैराट. काय काय करी तो या मना परिनायिके नारायणा. हे नारायणा, या मनाला मी किती वेळा सांगितलं, हे मना, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. ए मना, देवाच्या पायाजवळ स्थिर राहा बाबा, असं महाराजांनी मनाला सांगावं. पण मन असं विचित्र आहे. तुकाराम महाराजचा शब्द बरं का हा, भलतिया सवे धावती सैराट. मन सैराट झालं. सैराट झालं म्हणजे नुसतं रानानं पळायला लागलं. हे मन आहे, देवाकडे जात नाही. म्हणून ह्या इंद्रिय रूपी गाया जी आहेत, या जोपर्यंत माणूस वळून आणत नाही तोपर्यंत त्याला काला मिळू शकत नाही. इंद्रिय ताब्यात आल्याशिवाय जीवत्व दशा संपत नाही, आणि जीवत्व दशा संपल्याशिवाय ब्रह्मत्व दशा मिळू शकत नाही, आणि ब्रह्मत्व दशा मिळाल्याशिवाय जीवनाचं सार्थक नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून या गाया वळून आणायच्या. तुकोबारायांनी गाया वळून आणलेल्या आहेत. महाराजांनी सांगितलं, अरे बाबा, डोळ्याला सांगितलं डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्याला सांगितलं. कानाला सांगितलं बाबा तुम्हाला ऐकायचंच आहे ना तर दुसरं काही ऐकू नका, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानाला सांगितलं. मुखाला सांगितलं तुला जर बोलायचंच ना तर दुसरं तिसरं काही बोलू नको. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे करावा विठ्ठल, जीवे भावे येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी. पुढाय का परत माघारी घेत बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. विठ्ठल बोलला, विठ्ठल पाहिला की मग हे मन त्याचा सोस घेणार, त्याची तयारी घेणार, त्याचा अभ्यास करणार. आणि एकदा का मनानं देवाचा अभ्यास केला की मग परत माघारी घेत नाही. म्हणजे संसार मन पुन्हा डोक्यात घेत नाही. म्हणून देवाचं भजन करा. विठ्ठल वाणीला ते सांगावं, कानाला ते सांगावं, डोळ्याला ते सांगावं, नाकाला ते सांगावं, हाताला सांगावं, पायाला सांगावं. हाताला सांगावं बाबा तुम्ही जोपर्यंत आहेत ना तुम्ही एक काम करा. काय करा? कर जोडून विनवी तो तुम्हा वासुदेव वासुदेव म्हणा, नका गुंत विषय कामा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. किंवा हाताने एक काम करावं, करे टाळी बोला मुखी नाम. हाताला सांगावं भगवंताच्या भजनात तुम्ही टाळ्या वाजवा. म्हणून सुरुवातीला सांगावं लागतं टाळ्या वाजवा. किती बाबांनी समाध्या घेतल्या तरी बाबा व्यासपीठावर आला की सांगावं लागतं टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. अरे टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल टाळ्या वाजल्याने काय होतं हो महाराज? नुसत्या टाळ्या वाजवा. तुकाराम महाराज म्हणले टाळा टाळी लोपला नाद
अंगोंगी मुरला छंद बघिताची आटला भेद गुलुगा वोगा देवा जनिवनी आवगा देवा जनिवनी आवगा देवा जनिवनी आवगा देवा टाळा टाळी लोपला नाद आणि अंगोअंगी मुरला छंद. भगवंताच्या भजनामध्ये जर टाळी वाजवली तर परमात्म्याचा छंद अंगामध्ये मुरतो आणि परमात्म्याचा छंद अंगामध्ये मुरला की एक दिवस त्याचा अंगच होय अंग हरिरूप, त्याचा अंगच हरिरूप बनून जातं. म्हणजेच काला होतो, म्हणजेच काला होतो. हरी कीर्तनामध्ये टाळी वाजता वाजता अंग हरिरूप होणे म्हणजे देवरूप होणे आहे. म्हणजे जीवत्व दशा समाप्त होऊन ब्रह्मत्व दशा मिळणे म्हणजे काला होणे आहे. विठाला विठाला या सगळ्या इंद्रियाला हा उपदेश आहे. जवळ सकळ सिद्ध आहे आत चाला वया पाये तव तो आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको काळ असे दुर्ठेला तव काळ असे दुर्ठेला. जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. हातपाय चालतात तोपर्यंत जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, हातपाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रा, देवदर्शन, भगवंताचं चिंतन, भगवंताला पाहणे, भगवंताचे गुणगान ऐकणे, मनामध्ये देवाला ठेवणे, चित्तामध्ये परमात्म्याला प्रस्थापित करणे म्हणजे या गाया वळून आणणे आहे. आणि एकदा डोळ्याचा विषय देव झाला, कानाचा विषय देव झाला, मुखाचा विषय देव झाला, हाताचा विषय देव झाला, पायाचा विषय देव झाला आणि मनाचा विषय देव झाला रे झाला. सर्वत्र देवत्व अवस्था मिळते आणि मग मनुष्य एका जागेवर बसू शकतो. म्हणजे गाया वळून आणल्यानंतर एका जागेवर बसू शकतो. ही जागा कोणती आहे हो महाराज? ही जागा कोणती आहे? एकच जागा अशी आहे जिथं माणसाला स्थिरता मिळते, समाधान मिळतं, आनंद मिळतो, चिंता नष्ट होते, चित्ताला प्रसन्नता मिळते. अशी एकच जागा आहे. कोणती जागा? एकतत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझे. ही एक जागा म्हणजे एक तत्व आहे. जगाच्या पाठीवर एकच तत्व, एकच जागा ती म्हणजे हरिनाम. आणि ते हरिनाम घेत राहिल्याच्या नंतर त्या परमात्म्याला आपली करुणा येईल. हरीसी करुणा येईल तुझी. हरीला दया येते आणि मग हरी त्या माणसाला जीवनमुक्त करतो, हरी त्या माणसाला सुखी करतो, आनंदी करतो. म्हणून महाराज बोलतात, जोपर्यंत आनंदी व्हायची इच्छा असेल, समाधानी होण्याची इच्छा असेल, तोपर्यंत आपल्या या गाया वळून आणा. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. एकच वाक्यात बैसू आणि जेऊ हे बसणं आणि जेवणं काय प्रकार आहे? तर बसणं म्हणजे एका ठिकाणी बसणं, एक तत्व म्हणजे नामतत्वाच्या ठिकाणी थांबायचं आहे. जीवनातली सगळ्या जागा सोडून द्यायच्या आणि एकाच जागेवर थांबायचं म्हणजे नामतत्वाच्या जागेवर. कारण सगळ्या साधनाचं सार काय असेल तर ते नाम. योगाचं, ज्ञानाचं, भक्तीचं, कर्माचं, ध्यानाचं, उपासनेचं, जी कोणती साधना करायची असेल, या सगळ्या साधनामध्ये सर्व साधनाचं सार ते म्हणजे देवाचं नाम आहे. सर्व माझे सार नाम जे देवाचे, सर्व माझे सार नाम जे देवाचे, सर्व साधनाचे सार दे हा. सर्व माझे सार नाम देवाचे, सर्व
तत्वाची सार नाम जे देवाचे ऐका सर्व साधनाचे सार जे का सगळ्या साधनाचं सार देवाचं नाव आहे आणि इथे एका ठिकाणी बसायचं म्हणजे नामतत्वाच्या ठिकाणी बसायचं इंद्रियरूपी गाया वळून आणून आणि एका ठिकाणी बसलं की मग जेवायचं आहे. काला झाल्यानंतर जसं जेवायचं आहे ना आपला तसं एका ठिकाणी बसल्यानंतर जेवायचं काय जेवायचं आहे. ज्या परमात्म्याच्या नामतत्वाच्या ठिकाणी आपण बसलो त्याचाच रस सेवन करायचा. ज्याच्या ठिकाणी आपण बसलो देवाच्या ठिकाणी बसलो ना तर देवाचाच रस सेवन करायचा. त्याचा रस सेवन केल्यानं आपल्या जीवनात जर यदा कदाचित काही पीडा असतील निघून जातील. ब्रह्मरस घेई काढा 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 तेने पीडा वारेला तेने पीडा वारेला पद्यनाम विठोबाचे पद्यनाम विठोबाचे तेने पीडा वारेला तेने पीडा पद्यनाम विठोबाचे पद्यनाम विठोबाचे ब्रह्मरस घेई काढा. इथं ब्रह्माचा रस घ्या आणि त्यानं काय होईल तर पीडा वारेल. काही जण म्हणतील तुम्ही म्हणले हरिनामाचं सांगितलं ना आता कसे ब्रह्माकडे गेले. ऐका हरिनाम म्हणजे कोणाचं नाव. पंढरपुरामध्ये जो विठ्ठल उभा आहे तो कोण आहे. हरी आहे की नाही. हरी वैकुंठाहून आला पुंडलिका लागोने हरी आहे त्याचं नाव घ्या. आणि आता म्हणले तुम्ही ब्रह्म तर ऐका ज्ञानोबराने याचं उत्तर दिलं. अहो विटेवर पंढरपुरात जो उभा आहे ते ब्रह्मच आहे. निजानंद हे पै ब्रह्म ऐसे जानती योगी वर्म ऐसे जानती योगी वर्म ऐसे जानती योगी वर्म विठ्ठल विठ्ठल स्मरे म्हणा सुखी संसार दर्शना. आलं लक्षात. म्हणजे विटेवर जो हरी आहे तेच ब्रह्म आहे आणि त्याच ब्रह्माच्या चिंतनाचा रस सेवन करायचा एका ठिकाणी बसून म्हणजे नामतत्वाच्या ठिकाणी बसून आणि बसण्याकरता गाया वळून आणायच्या. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई विठोबा रखुमाये विठोबा